हाय फ्रेंड्स, आज आपण पापड चटणी बनवणार आहोत. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. चला मग सुरुवात करूया. सर्वात पहिले आपल्याला पापडाचे थोडे छोटे छोटे जास्तीने आपण उखळीमध्ये करून घेऊ. एवढे मग ते उखळीमध्ये टाकायचे. पापड मोडून घेते उकळीमध्ये. त्याच्यानंतर ती आपल्याला पापडची चटणी कशी करून दाखवायची ते सांगा. तिला भाजी नाही आवडली तर ती पापडाची चटणी बनवते. तिला पापड चटणी खूप आवडते. पापड मी भाजून देते, बाकीची रेसिपी ती करते. ही रेसिपी ती माझ्याकडून नाही शिकलेली. तिला स्वतःच पापडाची चटणी येते. ती शाळेमध्ये पाककलेमध्ये भाग घेत होती, त्यामध्ये ती सर्व रेसिपी शिकली. हां, तेवढं बस होईल. बाकी ती काढून घे इकडं टाक. पाककलेचा लय आवड आहे तिला. व्हिडिओला नक्की लाईक करा. ज्यांना भाजीचा प्रॉब्लेम आहे करण्याचा, नवीन असेल तर सबस्क्राइब पण करा. आपल्या बाळाकडून शिकून घ्या पापड चटणी कशी करतात. तर सर्वांना भाजी काय करावं असा प्रश्न पडतो. तर कधी मध्ये पापड चटणी पण करून बघा. हां, तुम्हाला मस्त टेस्टी लागेल. हां, टेस्टी पापड चटणी. आमच्या चॅनलला सबस्क्राइब पण करा. हां, व्हिडिओ खूप जण बघताय पण लाईक जास्ती नाही करत, सबस्क्राईब पण नाही करत. हां, पापड आपल्या बाळानं कुटून घेतलेले आहेत. थोडे राहिले आहेत ते पण आपण कुटून घेऊ. पापड चटणी मी तिला करायला नाही लावली. तिला करायला आवडती, खायला आवडती आणि सर्वात महत्त्वाचं तिला येतं. हां, पापड चटणीला काय साहित्य साहित्य काय आपल्याला पापड लागतील, तेल लागेल, लाल तिखट लागेल. तुमच्या घरात कोणतं पण लाल तिखट चालेल आणि मीठ लागेल. हां, मी हळद पण आणून दिली होती पण ती बोलली हळद नाही लागत मला. म्हणलं ठीक आहे बाई, तुझी रेसिपी आहे, तुला काय लागतं ते घे. आपण सर्वात पहिले तेल टाकती प्रगती. तिखट जरा हलक्या हाताने टाक म्हणजे आम्हाला बी खायला आवडेल. आता आपण त्याला हलवून घेऊ. मिक्स करती प्रगती. एवढ्या लहानपणी तिला खायचं बी येतंय आणि काम पण करायला आवडतंय. अजून काय लागतं का? थोडं हां, तसंच आपल्याला रिपीट करायचं. तिखट कमी झालंय, अजून थोडं टाकते. आपण असं
थोडं थोडं टाकायचं. हां, एकदा सगळं टाकायचं नाही. तर थोडं थोडं टाकत राहायचं. हां, थोडं थोडं टाकल्यावर ते आकार येऊन जात आहे की कमी झालं की. तुम्ही पापड चटणीला एवढं पण बारीक नका खाऊ हं. हां जास्ती बारीक केलं की ते आपल्याला खाता नाही येत ना. हां, जास्ती बारीक नका करू. हाताने मोडून घेतले पापड तरी चालतात. तिचे हात थोडे जास्तीच लहान असल्यामुळे तिने उकळीचा वापर केलेला आहे. स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तेव्हा पापड चटणी बनवता येईल. मम्मी थोडं तेल टाक. तेवढं तेल बस होऊन जाईल. खूप जास्ती चटपटीत नको करू, थोडी साधीच राहू दे. लाल तिखट टाक थोडं. चांगलं मिसळून घ्यायचं ते. हां, मिसळून घ्यायचं सर्व. साहित्य आपल्याला थोडेच लागतील. लहान मुलांना पण येतील ते. हां, लहान मुलांना रेसिपी येऊ शकते, मोठ्यांना येऊ शकते. सोपी आहे हं. हां, तिखट आपल्या आवडीनुसार वापरायचं. तुम्ही जास्ती तिखट लागत असेल तुम्हाला, तर लहान थोडं मुलं नसतील तर तिखट टाका. आणि जर थोडं फिक्कं लहान मुलं असतील, तुम्हाला तिखट नसेल आवडत तर थोडी फिक्की करू शकता. हां, ती असं बोलती का लहान मुलं असतील तर तिखट थोडं कमी वापरा. नाही तर तुम्हाला पण